डाळ भात लावून घेतलाय मी. चला छान संध्याकाळचं रुटीन शेअर करते मी. हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार. चला मी स्मिता मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर इथं तुरीची डाळ आणि इंद्रायणी तांदळाचा भात लावून घेतला आहे. इथं 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या. इथं चहा आहे, मोठ्या मुलासाठी चहा. इथं कुकर लावून घेतला आहे. इथं दूध आहे थोडं आणि इथं पीठ चाळून घेतलं आहे मी. तर यात घेणार आहे किंचित याचा खाण्याचा सोडा. आज छान पुरीची रेसिपी शेअर करणार आहे मी तुमच्याशी. आंबा रसा आणि पुऱ्या. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. चला इथं आता पाणी टाकून मळून घेते. तर इथं आता थोडं तेल टाकून घेते मी. तर पीठ छान भिजून झालं आहे आणि आता हे 10 ते 15 मिनटं छान भिजत ठेवायचं. हिरव्या मिरच्या, लसूण थोडा ठेचून घेतला आहे आणि जिरे. नैवेद्यासाठी कांदा जिरे नव्हती छान परतून घ्यायची. नंतर मीठ टाकायचं. भाजी शिजून आहे ना कमी होत असते. आता थोडी होऊन देऊ मग मीठ टाकू. कुकर पण झालेला आहे. तर भात छान झाला. इंद्रायणी तांदळाचा आहे, डाळीवर छान लागतो. चला आता डाळीला फोडणी देऊन घेऊ. थोडं मीठ टाकून घेणार आहे. बघा किती कमी झाली भाजी, म्हणून मग मीठ शेवट टाकायचं आणि थोडी हलवून द्यायची. तर बिन शेंगदाण्याचीच करणार आहे मी नैवेद्यासाठी छान. चला इथं पातेलं ठेवून घेतलं मी. तेल घेतलं, कढीपत्ता टाकणार आहे. इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी असं मध्ये आणि ठेचलेला लसूण छान फोडणी परतून घ्यायची. लसूण, हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग टाकायचा तुरीच्या डाळीला. इथं मी चमच्याने तशी डाळ बारीक करून घेते. छान झाली डाळ, शिजली आहे. हळद फोडणी तर टाकायची. छान कलर येतो डाळीचा. बघा छान कलर आला. इथं आपण डाळ टाकायची. कोथिंबीर आणि मीठ राहिलेलं आहे आपलं. तर अर्धा चमचा मीठ छान हे करून घ्यायची. आता छान बारीक गॅसवर 10-12 मिनटं छान उकळू द्यायची. आलेला आहे केशर आंबा. तर छान आहे. धुवून पुसून घेतला आहे. आता इथं चालू आहे रसाची तयारी. इथं कापून झाले, चमच्याने काढायचा रस. बघा इथं झाले कापून. आणि केशर आंबा असाच असतो बरं का ताई ना, जास्त पीक केलं नाही मग एवढा रस हे येत. आणि आता याच्यातला गर काढून घ्यायचा आहे चमच्याने. इथं असा गर काढून चाललाय. छान आहे. आंब्याचा कलर पण छान आलाय. चला इथं चालू आहे रस करायची तयारी. तसं चमच्याने गर काढायचा. चला आपण पापड केले तांदळाचे नागलीचे. तर त्याचा हे भुगा होता, म्हटलं चला त्याचा उपयोग. तर बघा इकडे मी थोडे तळले, छान आले. इथं कुरडयाचा पण भुगा आहे. तर कुरडयाची पण रेसिपी आलेली आहे, नक्की बघा. चला आता पुऱ्या करून घेऊ. पेढे करून घेते मी. कोणी पोळी लाटून आणि मग पण करतं, पण मी अशीच करते. चला आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि आमच्याकडे चालू आहे खूप जोरात पाऊस. तेल तापलेलं आहे. चला बघा छान होत आहे पुऱ्या. आधी ना कुरडया आणि पापड तळल्यामुळे थोडं तेलाचं हे झालं, पण आता ते गरजेचं होतं. घेऊच नको. चला
कलर कसा आला सांगा. छान फुगली आहे टम्म. इकडं दुसरी घेतली सोडून. जास्त तेल घ्यायला काही नाही बरं का, पण ते तेलाचं नंतर आपल्याला हे येतं वापरायला. पण तरी मी पोळ्यांना आणि सुक्या भाज्यांना वापरून घेते हे तेल, म्हणून थोडं घेतलं आहे. चला इथं छान पुऱ्या करते. आराध्याचं चाललंय मला मोठ्या कर बटुऱ्यांसारखे. बघा छान कलर आला. रवीने आंबारस चालू आहे. तर माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक रवी आहे, तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरने करा. इथं साखर घेऊ टाकू. इथं साखर छान होतोय. कलर पण छान आला. केशर आंबा आहे. आखाजाला बनवला होता हापूस आंब्यांचा, पण आता चाललाय केशर आंबा. पुऱ्यांबरोबर छान लागतो. चला इथं दूध घेणार आहे थोडं. चला इथं झालेला आहे रस. आणि इकडं चालू आहे पाऊस. तर बघा पाऊस जोरात चालू आहे आणि विजाही चमकत आहे. तर चला इथं आमरस थाळी छान तयार झाली. पुरी, मेथीची भाजी, आंबारस, कुरडई, पापड, डाळ भात. तर कसं वाटले रेसिपी नक्की सांगा. उपवासाची स्पेशल थाली.